मित्र हो, शांत आणि गाढ झोपेचा प्रसन्न अनुभव घेण्यासाठी अगदी लगेच डाउनलोड करा आमचे नींद ॲप. नींद ॲपवर आपल्या मातृभाषेतून आहेत अनेक स्लीप स्टोरीज. त्याबरोबर तणावमुक्त करणारं संगीत आणि मार्गदर्शक ध्यान सत्रेही. आणि हे सगळं जाहिरातीशिवाय नींद ॲपवर ऐकता येईल. डाउनलोड करण्यासाठी आमच्या नींद.ॲप या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे करवीर निवासिनी महालक्ष्मीची गोष्ट. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. तो तिकडे राज्य करत होता. राज्यातली लोक सुखी होती. दरसाल पाऊस व्यवस्थित पडत होता. त्यामुळे शेती उत्तम होती. राज्यात दूध दुभतं भरपूर होतं. परराज्यांची आक्रमणं होत नव्हती. त्यामुळे ही प्रजा खूप सुखी होती. त्या आटपाट नगराच्या मध्यभागी राजाचा भव्य राजवाडा होता. राजवाड्याच्या चारही बाजूंनी रम्य उद्याने होती. मोठा जलाशय होता. संपूर्ण देशात असा राजवाडा नाही, असं राज्यात येणारे प्रवास करणारे पर्यटक म्हणत असत. राजालाही देशात परदेशातील उत्तमोत्तम गोष्टी आपल्या राज्यात कशा येतील याची हौस होती. राजवाड्याच्या उजव्या बाजूने पंचगंगा नदीचं विस्तीर्ण पात्र होतं आणि त्या नदीच्या पलीकडे राज्य पसरलं होतं. राजवाड्याच्या डाव्या बाजूला राज्याचं वैभव दाखवणारे लष्करी हत्ती, घोडे, उंट असे सैन्याचे तळ होते. नजर जिथपर्यंत जाईल तितक्या लांब पसरलेले सैन्याचे पांढरे तंबू, त्यावर डौलाने फडफडणारा भगवी हिरवी निशाणी. लांबून पाहणाऱ्याला असं वाटावं की हे पांढरे हत्तीच आहेत. संपूर्ण दक्षिण देशात इतकं अवाढव्य लष्कर दुसऱ्या कोणत्याही राजाकडे नव्हतं. असं सर्व प्रकारचं वैभव असून देखील राजा गाफील नव्हता किंवा अहंकारीही नव्हता. राजवाड्याच्या उजव्या बाजूला पसरलेल्या राज्यामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय करणारे लोक राहत होते. कुंभार होते, कापड निर्माण करणारे होते, शेतकरी होते, लाकडी नक्षीकाम करणारे होते, मूर्तिकार होते, चित्रकार होते, संगीत तज्ज्ञ होते, ज्योतिषी होते, पुरोहित होते, सावकार होते, शिक्षक होते. एकूण सगळं चित्र खरोखर दृष्ट लागण्यासारखं होतं. हे सगळं असून सुद्धा एकच अडचण होती. पुढची गोष्ट ऐकण्यापूर्वी मन थोडं शांत करूया. आता आपण आपल्या आसपासचे तीव्र दिवे बंद करून मंद दिवे सुरू ठेवा. अगदी शांतपणे आपल्या जागेवर शक्यतो आडवे झोपा आणि एकदम अलगद आपले डोळे बंद करा. आता हळुवारपणे आपल्या शरीराला आराम देण्याचा प्रयत्न करा. शरीर तणावमुक्त करण्याचा प्रयत्न करा. आपलं शरीर हवेवर तरंगतंय इतकं हलकं करण्याचा प्रयत्न करा. शरीरावर, मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका. डोक्यात, मनात सुरू असलेले सगळे विचार, चिंता दूर करण्याचा प्रयत्न करा.
त्यानंतर येणारी शांतता अनुभवण्याचा प्रयत्न करा. मनात येणाऱ्या सगळ्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांवर विचार करू नका. आलेल्या विचाराला का आलास विचारू नका. चाललेल्या विचाराला का चाललास विचारू नका. आता आपले हात कोणताही ताण येणार नाही अशा पद्धतीने मांडीजवळ ठेवा. आता आपल्या श्वासांवर लक्ष द्या. मुद्दाम दीर्घ किंवा संथ श्वास घेऊ नका. फक्त लक्ष द्या. आपण घेतलेला श्वास कसा नाकाद्वारे, घशाद्वारे आपल्या छातीपर्यंत जातो याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. फिरून पुन्हा तो छातीद्वारे, घशाद्वारे, नाकावाटे कसा बाहेर पडतो हा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा नेहमीच्या गतीने श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. तुम्हाला आपलं चंचल मन शांत होत जातंय असा अनुभव येईल. मन शांत होत जातंय. अजून शांत. तुमच्या लक्षात येईल की आपलं शरीर हलकं होतंय. मन, शरीर तणावमुक्त होतंय. सर्व आसमंत आपल्या मन आणि शरीराप्रमाणेच शांत झालंय. सर्व आसमंत प्रसन्न आणि शांत झालंय. त्या सर्व गुण संपन्न राजाला 2 राण्या होत्या. एक आवडती होती, दुसरी नावडती होती. आवडतीचं नाव पाटमाधव राणी आणि नावडतीचं नाव चिमादेव राणी होतं. त्या राजाला एक शत्रू होता. त्याचं नाव नंदन बनेश्वर होतं. त्याच्याकडे मायावी शक्ती होत्या. त्याला उडता येत असे. तासनतास पाण्यात बुडी मारून बसता येत असे. क्षणात अवकाशात जाता येत असे आणि क्षणात पाताळातही जाता येत असे. असा हा मायावी नंद बनेश्वर राजाच्या मुळावर उठला होता. त्याला राज्याचे सुख बघवत नव्हतं आणि नंदन बनेश्वराच्या चिंतेमध्ये राजाची तब्येत बिघडत चालली होती. सगळं उत्तम असलेल्या राजाला फक्त एकच चिंता लागून राहिली होती आणि तो अनेक दिवस यावर विचार करत होता की याचा बंदोबस्त कसा करता येईल. एके दिवशी राजानं मंत्रिमंडळातले ज्येष्ठ, निष्ठावंत, अनुभवी लोक बोलावले आणि त्यांच्यात भरपूर चर्चा झाली आणि शेवटी राजाने नंदन बनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व मंत्रिमंडळ नंदन बनेश्वराला कसं मारायचं याचं नियोजन करू लागले. त्याला शोधण्याची मोहीम आखली गेली. राज्यात एका म्हातारीचा एक मुलगाही या नंदन बनेश्वराला मारायच्या मोहिमेवर निघाला होता. तो आपल्या आईला म्हणू लागला, आई, मला शिदोरी बांधून दे. मी राजाच्या शत्रूला मारायला निघालो आहे. म्हातारी आई काळजीने म्हणाली, बाबा, तू गरिबाचा पोर. शिदोरी बांधून देण्या इतकं धान्य आपल्याकडे नाही. एक भाकरी देते. झाडापाशी जाऊन भाकरी खा, म्हणजे लोक तुला हसणार नाहीत. म्हाताऱ्या आईने भाकरी दिली. पोर भाकरी घेऊन निघाला. लोक हसतील म्हणून तो सगळ्यांच्या पुढे गेला होता. कुणाला आपली एकच भाकरी दिसू नये म्हणून. या शोध मोहिमेत तो सगळ्यांच्या खूप पुढे निघून गेला. तोपर्यंत संध्याकाळ झाली. शोध मोहिमेचे बाकीचे सर्व लोक घरी आले. पहिल्या दिवशी त्यांना नंद बनेश्वर काही सापडला नाही. राजाची काळजी वाढू लागली. खूप रात्र झाली आणि खूप पुढे निघून गेल्यामुळे म्हाताऱ्या आईचा मुलगा
आपल्या लोकांपासून दूर गेला आणि हरवला. उद्या परत आपले लोक शोध मोहिमेसाठी येतील तेव्हा आपण त्यांच्याबरोबर जाऊ असा विचार करून तो तिथंच राहिला. मध्यरात्र झाली. नागकन्या, देवकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीची महती सांगू लागल्या. मुलगा ही उत्सुकतेनं ऐकू लागला. त्यांनी सांगितलं, कुठे काही पडलं झडलं तर ते सापडतं. मनात एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्या इच्छा पूर्ण होतात. महालक्ष्मीची हे महती ऐकल्यानंतर तोही देवीच्या महतीने प्रभावित झाला. त्याने पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेच्या वेळी महालक्ष्मी प्रसन्न झाली आणि नागकन्या, देवकन्या त्या मुलाच्या समोर प्रकट झाल्या. नागकन्या, देवकन्यांनी देवीकडे आशीर्वाद मागितला. तसा ह्यानंही मागितला. राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, मोठा राजवाडा बांधशील, मोठा नावलौकिक होईल. तो राजाचा आणि राज्याचा वैरी उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल. असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरी आला. दुसऱ्या दिवशी राजाची राणी पहाटे लवकर उठली. राजवाड्याच्या मागच्या बाजूच्या उद्यानात विहार करत असताना तिने पाहिलं की राजाचा वैरी मेलेला आहे. तिला आनंद झाला. ताबडतोब तिनं ही गोष्ट राजाला जाऊन सांगितली. हे सगळं कसं झालं ह्याची राजानं चौकशी केली. आपल्या राज्यातल्या एका गरीब म्हातारीचा मुलगा या सगळ्याच्या मागं आहे असं त्याला लक्षात आलं. लोकांनीही राजाला असं सांगितलं की त्या मुलानंच याला मारलं असेल. राजानं लगेचच त्याला बोलावून घ्या असं सांगितलं. म्हातारीचा पोर राजाच्या राजवाड्यात आला. यापूर्वी तो कधीही एवढ्या भव्य राजवाड्यात आला नव्हता. राजवाड्याचा प्रचंड आवार, भव्य राजदरबार पाहून तो मुलगा बावरून गेला होता. तो राजाला घाबरत घाबरत म्हणाला, राजा, मी काही केलं नाही. मी कोणालाही मारलं नाही. माझी काहीही चूक नाही. मग मला इथं का बोलावलं? मुलगा खूप घाबरला होता. राजा म्हणाला, अरे घाबरू नको. माझा वैरी नंदबनेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझं नाव सांगतात. ते कसं झालं ते सांग. त्यावर त्याला थोडा धीर आला. तो राजाला म्हणाला, राजा, मी मारलं नाही, पण तो देवीच्या वरानं मेला. राजा म्हणाला, ती देवी कोणती? तिला तू कुठं भेटलास? पोर म्हणाला, त्याला शोधण्याच्या मोहिमेत मी सगळ्यांच्या पाठीमागून निघालो. त्यांच्या पुढं थोडा गेलो. येता येता रात्र झाली. मग जंगलातच मुक्काम केला. रात्री नागकन्या, देवकन्या तिथे आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा महिमा मला सांगितला. त्यानंतर मीही देवीची पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटे महालक्ष्मी माय प्रसन्न झाली. सर्वांना आशीर्वाद दिला की राजाचा शत्रू मरेल, अर्ध राज्य मिळेल, अर्धा खजिना मिळेल, मोठा राजवाडा बांधून होईल. असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तर पूजा केली. प्रसाद घेऊन घरी आलो. घरी पोहोचतच होतो तितक्यात तुमचं बोलावणं आलं. राजानं सगळी हकीकत ऐकली. राजा खूप खुश झाला. मुलाला आनंदाने अर्ध राज्य दिलं, अर्धा खजिना दिला, मोठा राजवाडा बांधून दिला. पुढे खूप सुखात आणि आनंदात तो आपल्या म्हाताऱ्या आईबरोबर राहू लागला. ही सगळी हकीकत राणीला समजली. राणीनं
मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याला बोलावून घेतलं. महालक्ष्मी आपल्याला कशी प्रसन्न होईल हे विचारलं. मंत्र्याने तिला देवीची महती सांगितली. तो तिला म्हणाला, आता आश्विन मास येईल, पहिली अष्टमी येईल. त्या दिवशी 16 सुताचा तातू तेल हळद लावून करावा. 16 दुर्वा 16 तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. 16 अर्ध्य द्यावीत. मग धूपदीप दाखवावा. ज्यास हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणे दर अश्विन मासी करावं. स्वतः तिनं वसा समजावून घेतला. ते व्रत पाळू लागली. पुढे एके दिवशी काय झालं? राजा राणीच्या महाली आला. राजा राणीबरोबर सारीपाटाचा खेळ खेळू लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. उत्सुकतेनं विचारलं की हे काय आहे? राणीनं राजाला तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, व्रताचं सूत तोडून टाक, मला याची गरज नाही. असं म्हणून राजा राणीच्या महालातून निघून गेला. सकाळी नोकर चाकर दासी महाल झाडू लागल्या. त्यावेळी त्यांना केरामध्ये तो तातू सापडला. दासींनी तो तातू त्याच मंत्र्याला दिला. तो तातू पाहून त्याला राणीचा राग आला. पण इतक्यात काय चमत्कार! त्याला राजाची नावडती राणी भेटली. मंत्र्याच्या हातातला तातू पाहून तिनं तो तातू मागितला. पण तो म्हणाला, ही सामान्य गोष्ट नाही. वैभव, समृद्धी, ऐश्वर्य मिळालं तर तुला अहंकार निर्माण होईल. माणसांबद्दल वाटणारी दया कमी होईल. महालक्ष्मीचा हा वसा तुला सांभाळता येणार नाही. त्यावर असं काहीही होणार नाही याची खात्री देऊन तो तातू तिने ताब्यात घेतला. पुढं अश्विन मास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार! देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं. पाटमाधव महाराणीच्या महालात म्हातारीच्या रूपात आलेली देवी गेली. तिला देवीची आठवण आहे की नाही हे पाहण्यासाठी परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं. तेव्हा म्हातारीच्या रूपात आलेली देवी म्हणू लागली, अगं अगं पाटमाधव राणी, आज तुझ्या घरी मला देण्यासाठी काय आहे? राणीनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी काही नाही. तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली, अगं अगं पाटमाधव राणी, तू एका मुलाची आई आहेस. म्हातारीला किमान पाणी दे. माझी तहान भागवलीस तर तुझ्या राज्यात कशाचीही कमी होणार नाही. त्यावर राणी म्हणाली, हे कसं शक्य आहे? असं म्हणून राणी हसू लागली. तेव्हा म्हातारी पुन्हा राणीला म्हणाली, अगं पाटमाधव राणी, म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्यात कायमस्वरूपी सुख आणि समृद्धी नांदेल. त्यावरही राणीने म्हातारीची टिंगल केली. आता मात्र म्हातारीला राग आला. तिनं राणीला शाप दिला. ती म्हणाली, तुझ्यावर सवतीच्या घरी भांडी धुण्याची वेळ येईल. अर्ध अंग पेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं अशी गत होईल. त्यावरही राणी खदाखदा हसली. तिने म्हातारीची टिंगल केली. पुढं म्हातारी निघून गेली.
ती चिमादेव राणीच्या महाली आली. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा तिला महालात जिकडे तिकडे गडबड सुरू असलेली दिसली. एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं आणि दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिनं चिमादेव राणीला विचारलं, अगं अगं चिमादेव राणी, आज तुझ्या घरी काय आहे? तिनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी महालक्ष्मी येणार आहे. तेव्हा संतुष्ट होऊन म्हातारी म्हणाली, जी महालक्ष्मी देवी म्हणतात ती मीच. राणी म्हणाली, आम्ही यावर कसा विश्वास ठेवावा? देवीने आपलं म्हातारीचं सोंग फेकून दिलं आणि खऱ्या रूपात प्रगट झाली. राणी खूप खुश झाली. तिने आणि ज्याने तो तातू दिला होता त्या मंत्र्याने देवीची मनोभावे पूजा केली. देवीच्या पूजेमध्ये बराच वेळ गेला. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघं जण घागरी फुंकू लागले. त्या घागरींचा आवाज राजाच्या महालापर्यंत गेला. पूजेत लागलेल्या धुपाचा सुगंधही राजापर्यंत जाऊन पोहोचला. राजाने याची चौकशी केली. शिपायांना हाक मारली आणि त्यांना म्हणाला, नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतोय? जरा जाऊन पाहून या. हा धुपाचा सुगंध कुठून येतोय ते तुम्ही पाहून या. शिपाई नावडत्या राणीच्या महाली आले. तिथे त्यांना महालक्ष्मीची पूजा सुरू असल्याचं दिसलं आणि ते देवीचं रूप पाहून ते शिपाई थक्क होऊन जागच्या जागी थिजून गेले. त्यांनी मनोभावे देवीचं दर्शन घेतलं आणि ती सगळी हकीकत सांगण्यासाठी राजाच्या महाली आले. राजाला त्यांनी नावडत्या राणीच्या महालात पाहिलेली सगळी हकीकत सांगितली. त्यावर राजा म्हणाला, असं असेल तर मला तिथं घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं राजाची पंचारती ओवाळली आणि राजाला घेऊन देवीच्या मंदिरात आली. पण देवीच्या दर्शनाला घेऊन गेली नाही. राजालाही हे काय घडतंय ते कळेना, पण तो काही बोलला नाही. राणी राजाला समोर बसवून सारीपाट खेळू लागली. सारीपाटाचा डाव खेळता खेळता पहाट झाली. पहाटेच्या वेळी महालक्ष्मी प्रकट झाली. तसं राणी म्हणाली, देवी मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, बोल, तुला काय आशीर्वाद देऊ? राजा तुला सकाळी येऊन आपल्या महालात राहण्यासाठी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या घरात भांडी धुवेल. अर्ध अंग बेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडेल. त्यावर चिमादेव राणीनं तिची प्रार्थना केली की आपल्या सवत राणीला इतका कडक शाप देऊ नये. मग देवीनं दुसरा शाप दिला. ती म्हणाली, राजा तिला 12 वर्ष वनवासाला पाठवेल. असं म्हणून देवी अदृश्य झाली. देवीच्या बोलण्याप्रमाणेच सकाळी सकाळी राजा आपल्या नावडत्या राणीच्या, चिमादेव राणीच्या महालात आला. त्याने तिला रथात बसवलं आणि वाड्यासमोर घेऊन आला आणि पाटमाधव राणीला निरोप पाठवला की राजा राणीला रथातून घेऊन येतो आहे. रिवाजाप्रमाणे
तू राजाला भेटायला समोर ये. तोपर्यंत एक फाटकी तुटकी साडी नेसलेली, घाणेरडी चोळी अंगात घातलेली, केस मोकळे सोडलेली, कपाळी मळवट भरलेली, जळतं खापर डोकीवर घेतलेली बाई आरडा ओरडा करत पुढं आली. ते पाहून राजानं विचारलं की ओरडत किंचाळत कोण येतंय? कोणी वेडी बाई तर नाही ना? त्यावर शिपाई अदबीनं म्हणाले की नाही राजा, या आपल्याच राणी आहेत, आपल्याला भेटायला येत आहेत. तिचं असं रूप पाहून राजा खूप चिडला. राजा म्हणाला, तिला रानात नेऊन टाका, माझ्या समोर हिला आणू नका, असा शिपायांना हुकूम केला आणि स्वतः उठून महाली आला. आता राजा राणी सुखानं नांदू लागली. इकडे शिपायांनी पाटमाधव राणीला रानात नेलं. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी दुःखाने रडू लागली. त्यावर शिपाई म्हणाले, राणी सरकार, आपण रडू नये, आम्ही तुमचे निष्ठावंत सेवक आहोत, आमच्याच्याने तुम्हाला काहीही अपाय होणार नाही. आम्ही केवळ राजाची आज्ञा म्हणून तुम्हाला इथं जंगलात सोडतोय. पण राजाची आज्ञा अशी आहे की तुम्ही पुन्हा कधीही या राज्यात येऊ नये. त्यांनी राणीला तिथं सोडून दिलं आणि स्वतः नगरात परत आले. नंतर पाटमाधव राणी तशीच फिरता फिरता एका गावात गेली. गावात गेल्यावर आधी तिला लागली कुंभाराळी. तिथं तिनं पाहिलं की कुंभार नव्या राणीच्या महालांसाठी नवीन कळस घडवत आहे. तिला वाईट वाटलं. तिने कुंभारांकडे चौकशी केली, पण तिच्या रूपाकडे पाहून कुंभारांनीही तिची चौकशी केली. त्यांना कळेना की ही नेमकी कोण आहे. तिची ओळख पटल्यावर त्यांनी तिला कुंभाराळीतून हाकलून दिलं, कारण राजाने दिलेला हुकूम सगळ्या राज्यात पसरला होता. खरं तर राणीला मारायचा हुकूम राजाने दिला होता, पण प्रत्यक्ष राणीला मारायची हिंमत कोणामध्येच नव्हती. त्यांनी तिला निघून जायला सांगितलं. त्यानंतर ती त्या गावात फिरत राहिली. कुंभाराळीतून ती कासाराच्या आळीत गेली. तिथेही तिला हाच अनुभव घ्यावा लागला. सोनाराच्या आळीतही हाच अनुभव आणि साळ्याच्या आळीतही तसाच अनुभव. जिथे जाईल तिथे लोकांची राणीला मारायची हिंमत होत नव्हती. पण राजाचा हुकूम असल्यामुळे आपल्या भागात ठेवून घ्यायला कोणीच तयार नव्हतं. जिथे जाईल तिथे लोकांनी तिला आपल्या भागातून हाकलूनच दिलं. शेवटी खूप निराश होऊन ती पुन्हा रानात निघून गेली. जंगलात फिरत असताना तिला एके ठिकाणी एका ऋषींची गुफा दिसली. आपल्याला ऋषी तरी काहीतरी मदत करतील या आशेने ती गुहेच्या दिशेने गेली आणि तिने गुहेत वाकून पाहिलं. तिथे तिला दिसलं की ऋषी ध्यानस्थ बसलेत. ती कुठलीही बोलचाल न करता तिथंच बसून राहिली. ऋषींचं ध्यान आणि चिंतन पूर्ण झाल्यावर ऋषींनी डोळे उघडले, पण तोपर्यंत ती ऋषींना दिसणार नाही अशा ठिकाणी जाऊन बसली होती. ऋषी स्नान करायला गेले म्हणजे ही राणी ऋषींच्या त्या जागेची स्वच्छता करत असे, ऋषींना पिण्यासाठी पाणी भरून ठेवत असे, पूजेची तयारी करून ठेवत असे, स्वयंपाक करत असे आणि अशी दिवसभर मनोभावे सेवा करून ऋषी परत मुक्कामाला यायच्या आधी ती निघून जात असे. अशी तिनं 12 वर्ष सेवा केली. ऋषींच्याही लक्षात आलं होतं की कोणीतरी येऊन इथे झाडून घेतं, स्वयंपाक करून ठेवतं, पूजेची तयारी करतं, पाणी भरून ठेवतं, पण आपल्या समोर येत नाही. 12 वर्ष ऋषींची ही तपश्चर्या सुरू होती आणि तपश्चर्येत भंग होऊ नये म्हणून ऋषींनीही ती व्यक्ती कोण आहे याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला नाही.
पण तपश्चर्या पूर्ण झाली आणि गेले 12 वर्ष निर्मोह मनाने केलेली सेवा पाहून ऋषी प्रसन्न झाले. त्यांनी आता चौकशी केली. त्यांनी शोध सुरू केला. त्यांना माहीत होतं की आपण गुहेतून तपश्चर्येसाठी बाहेर जातो तेव्हा ती व्यक्ती इथे येते आणि आपण यायच्या वेळेच्या आधी निघून जाते. गेले 12 वर्ष जो दिनक्रम होता त्याचप्रमाणे ऋषी त्या दिवशी सुद्धा तपश्चर्येला जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडले आणि फार लांब न जाता एका मोठ्या दगडाच्या आड उभे राहून ते पाहू लागले. रोजच्या सवयीप्रमाणे राणी आज सुद्धा येऊ लागली. तिला चालत येताना पाहून ऋषी तिच्या समोर आले. अनपेक्षितपणे ऋषींना समोर पाहून ती घाबरून गेली, पण तिने लगबगीने ऋषींना नमस्कार केला. ऋषींनी गेले 12 वर्ष तू अशी सेवा का करतीयेस याचं कारण विचारलं. ती म्हणाली, महाराज, तुमचं अभय असेल तर कारण सांगते. ऋषींनी अभय दिलं. राणीनं पहिल्यापासून झालेली सर्व घटना सांगितली. तिची गोष्ट ऐकल्यानंतर ऋषींच्या लक्षात आलं की हिच्यावर महालक्ष्मीचा कोप झाला आहे. ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करून घेतली. रात्री घागरी फुंकवल्या. पहाटे पहाटे महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली. प्रसन्न झालेल्या देवीसमोर राणीनं नमस्कार करून आशीर्वाद मागितला. देवी राणीवर रागवली होती, पण ऋषींनी राणीच्या वतीने देवीकडे क्षमा मागितली. तेव्हा देवीने उशाप दिला. ह्या झाडाखाली सकाळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव. चंदनाची उटी ठेव. फराळाची तयारी कर. कापुरी विडा ठेव. बाळ्याचा पंखा ठेव. त्याला सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल. तुझा राजा इथं आज उद्या येईल. तहानलेला असेल. त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील. तेही सगळी तयारी पाहतील. राजाला जाऊन सांगतील आणि त्यानंतर राजा इथं येईल. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजा तिथे आला. थंडगार छाया पाहिली. स्वस्थ बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले. पोटभर फराळ केला. पाणी प्यायलं. कापुरी विडा खाल्ला. राजा खूप खुश झाला. पुढं राजानं शिपायांना विचारलं, इथे मी पाणी प्यायलो, फराळ केला, विडा खाल्ला. या सगळ्याला पाटमाधव राणीच्या हाताचा वास कसा आला? शिपाई घाबरत घाबरत म्हणाले, राजा, आपलं अभय असेल तर सांगतो. राजानं अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, शेवटी तुम्ही आमचे पोशिंदा. आम्ही राणीच्या हातचं अन्न खाल्लंय. तिच्यामुळे आमचे संसार टिकले. तुम्हा दोघांचे आणि राजपरिवाराचे सर्व राज्यावर खूप उपकार आहेत. त्यामुळे तुमची आज्ञा असून सुद्धा आमच्यानं तिला मारवलं नाही. म्हणून आम्ही लांब जंगलात तिला सोडून दिलं. हे ऐकून राजा म्हणाला, असं असेल तर तिचा शोध घ्या. शिपाई राणीला शोधायला निघाले. सगळ्या जंगलात तिचा शोध घेतला. आसपासच्या वस्त्यांवर जाऊनही राजाच्या सैनिकांनी शोध घेतला. सर्व ऋषींचे आश्रम शोधले. ऋषींच्या निवासाच्या गुहा शोधल्या. त्यातल्या एका गुहेत राणी स्वयंपाक करत होती. तिथे सापडली. राजाला जाऊन शिपायांनी सांगितलं. ही बातमी कळल्यावर राजा स्वतः उठला आणि त्या ऋषींच्या गुहेत जाण्यासाठी निघाला. आपल्या गुहेच्या दिशेने राजाचा लवाजमा येतोय हे ऋषींना कळलं. तसे ऋषी राजाला भेटण्यासाठी काही पावलं पुढे चालत गेले आणि ऋषींनी त्याला सगळी हकीकत सांगितली. राणीच्या गेल्या 12 वर्षातल्या सेवेची, निष्ठेची आणि प्रामाणिकपणाची सगळी गोष्ट ऋषींनी राजाला सांगितली. राजालाही राणीच्या गेल्या 12 वर्षातल्या गोष्टी ऐकून वाईट वाटलं. राजाने तिचा पुन्हा स्वीकार केला. राजा राणी दोघांनी पण मग ऋषींना नमस्कार केला.
त्यांना त्यांनी खूप शुभाशीर्वाद दिले. राजानं तिला आपल्या रथात आपल्या शेजारी बसवलं. आपल्या राज्यात परत घेऊन आला, पण राजवाड्याच्या भव्य प्रवेशद्वाराच्या बाहेर रथ उभा केला. राणीला निरोप पाठवला. आज पाटमाधव राणीला घेऊन येतोय, तिला भेटायला तू बाहेर ये. निरोप मिळाल्याबरोबर राणीने आंघोळ केली, माखली, पितांबरं नेसली, शाल जोडी पांघरली, अलंकार घातले. आपल्याबरोबर आपल्या दासदासी, नोकर चाकर बरोबर घेतले आणि वाजत गाजत राणीला भेटायला समोर गेली. राजानं विचारलं, वाजत गाजत कोण येतंय? नागकन्या की देवकन्या? त्यावर शिपाई म्हणाले, नागकन्या नाही किंवा देवकन्या नाही, तुमचीच राणी तुम्हाला भेटायला येतीये. त्यावर आपल्या रथात बसलेल्या राणीला राजा म्हणाला, तू जर त्यावेळी तिचं असंच स्वागत केलं असतंस तर तुला आज इतके हाल भोगावे लागले नसते. राणी त्यावर काहीच बोलली नाही. राजानं चिमादेव राणीला उचलून रथात बसवलं आणि दोघींसह वाजत गाजत राजवाड्यात प्रवेश केला. दोन्ही राण्यांसह राजा सुखानं राज्य करू लागला.